नमस्कार, मी कीर्ती गायकवाड। स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये। चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी। आग्रा महामार्गावर सोग्रस फाट्याजवळ अपघात। नाशिक मुंबई आग्रा महामार्गावर चांदवड तालुक्यातील सोग्रस फाट्याजवळ शुक्रवारी संध्याकाळी भीषण अपघात झाला। शाळा सुटल्यानंतर घरी पायी जाणाऱ्या शाळकरी मुलांना छोट्या टेम्पोने जोरदार धडक दिली। या भीषण अपघातात 13 विद्यार्थी जखमी झाले असून एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे। रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला या घटनेनं गावात परिसरात शोककळा पसरली आहे। सोग्रस फाट्याजवळ भरधाव टेम्पोने रस्त्याच्या कडेने जाणाऱ्या विद्यार्थ्यांना धडक दिली। ही धडक इतकी भीषण होती की अपघातानंतर टेम्पो उलटला। चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले। अपघात घडला त्याच वेळी पोलिसांनी टेम्पो चालकाला ताब्यात घेतले असून त्याने मद्यपान केले असावे असा संशय आहे। टेम्पो चालकाला वैद्यकीय तपासणीसाठी नेल्याचे पोलिसांनी सांगितले। अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक खोळंबली होती। संतप्त ग्रामस्थांनी काही काळ वाहतूक रोखण्याचा प्रयत्नही केला, मात्र पोलिसांनी समजून काढून ग्रामस्थांना बाजूला केल्याचे समजते। वार्ताहर इंडिया न्यूज 28 साठी मृणालिनी मोहाडकर, नाशिक सिटीची रिपोर्ट।